नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसंच आज सुद्धा हा म्हणजे जो मध्यम वर्ग आहे किंवा ज्यांना रातोरात श्रीमंत व्हायचे किंवा जो यंग स्टुडंट आहेत, आज त्यांना धरून हा जबरदस्त विषय होणार आहे. मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब करा, लाईक करत जावा आणि शेअर पण करा. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की खेळ आकड्यांचा मटका खेळणाऱ्यांनो सावधान. साधारणतः मित्रांनो, आपण मागे एक मला वाटतं महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता. उत्तम प्रतिसाद आला त्याला. त्याला अनुसरून आपण थोडी आणखी त्याच्यातली माहिती घेतली आणि कशा पद्धतीने या वाम मार्गाला हा ओव्हरनाईट सक्सेस, म्हणजे ज्यांना रातोरात श्रीमंत व्हायचं असतं, किंवा दुसरी गोष्ट, ज्यांना काम नोकरी करत असताना आणखी एखाद्या ठिकाणाहून पैशाची गरज पूर्ण होते का असा प्रयत्न करणाऱ्यांसाठी. बघा, कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही माणूस ज्यावेळेस मटका खेळतो किंवा जुगार खेळतो. आता मटका खेळणे म्हणजे बघा, तो काही पैसे हरण्यासाठी खेळतो यातला भाग नाही किंवा सवयी म्हणून खेळत नाही. तर मटका खेळणाऱ्या माणसाचं उद्दिष्ट काय असतं की मला त्याच्यातून काय मिळतंय का. कारण काहींना कर्ज फेडायचं असतं, घराचे भाडे भरायचे असतात, बऱ्याच गोष्टी असतात, शालेय शिक्षणाच्या फीज असतात. म्हणून माणूस काय करतो, समजा आपण सकाळी 10 ते 5 ला या वेळेत कामाला जातोय, मग त्या वेळेमध्ये जर आपल्याला काही करता आलं, कारण जुगार खेळायला तर तुम्हाला तिथे बसावंच लागतं, म्हणजे तुमची तिथं फिजिकली तुमची हजेरी लागते. पण याच्यामध्ये काय होतं की तुम्ही आकडा लावून कामाला जाता, तर कशासाठी जाता की 2 पैसे आपल्याला कुठून मिळतील का, म्हणजे या आशेमुळं. असा कुठला पॅसिव्ह इन्कम आपल्याला मिळेल का याच्यातून, की थोडीफार दिवाळी चांगली जाईल, मुलांना वगैरे कपडे घेता येईल किंवा एन्जॉय करता येईल, कुठं फिरता येईल, या आशेने, म्हणजे मरता वो क्या नाही करता, या आशेने माणूस मटका खेळत असतो मित्रांनो. परंतु त्याच्या या आशा पूर्ण भंग होतात. आता का होता त्याच्या मागची कारणं तुम्हाला सांगतो मी. पहिली गोष्ट, जो कामगार वर्ग आहे, म्हणजे मटका खेळणारा जास्तीत जास्त कामगार वर्ग आहे, म्हणजे मध्यम कंपन्या असतील, मोठ्या कंपन्या असतील, गिरणी कामगार असेल किंवा कुठलेही शेतीतले मजूर असतील किंवा काही स्टुडंट असतील, ज्यांना काहीतरी घेण्याची इच्छा आहे, त्या हेतूने ते मटका खेळत असतात. तर यांच्या बाबतीत काय होतं मित्रांनो, की आत्ता जो सीझन चालू आहे तो दिवाळी दसरा, म्हणजे दिवाळीमध्ये काय असतं की त्या लोकांना बोनस मिळला जातो, कामगार लोकांना. हे मटक्यावाल्यांना आधीच माहिती आहे, रतन खत्री आणि आपलं भगत. तर या लोकांना माहिती असतं की यांना बोनस मिळतो, म्हणजे पगाराला पगार मिळतो. जर एखाद्याला 30,000 पगार असेल तर 30,000 एक्स्ट्रा मिळतात. मग त्याच्यामध्ये हा माणूस, हा कामगार एक्साइटमेंटमध्ये, आपल्याकडे आता 30,000 रुपये एक्स्ट्रा आलेले आहेत, तर मग तो रोजच्या रोज कल्याणचे 2 शो, मुंबईचे 2 शो, आता मटके तर 150 प्रकारचे जवळजवळ, म्हणजे भरपूर आहेत. माधुरी आहे, श्रीदेवी आहे, स्टार आहे, पुणा बाजार आहे, राहुरी बाजार आहे, डे मार्केट आहे, नाईट आहे, कल्याण नाईट आहे, भरपूर प्रकारचे मटके आहेत. पण सध्या महाराष्ट्रात टॉपचे 2 म्हणजे कल्याण आणि मुंबई, जे सकाळचे 2 शो असतात आणि संध्याकाळचे 2 शो असतात. तर हा माणूस 4ही शो खेळतो. मी काय म्हटलं की पुढचे 8 दिवस धोक्याचे काय आहेत, की आता पुढचे 8 दिवस मटका चालू राहणार आहे. त्याच्यानंतर मटका एक 8 ते 10 दिवस बंद असतो. का, तर ज्या लोकांना हे पैसे मिळाले त्यांनी आपल्या घरी काहीतरी गोडधोड करावं, फराळाचं करावं किंवा आपल्या मुलाबाळांना कपडे घ्यावेत, अशी त्यांची नैतिकता नसते. पण यांना जबरदस्तीने तो मटका बंद ठेवायला लावलेला असतो, किंवा तिथले पोलीस प्रशासन असेल, हे त्यांना नेहमी बंद करायला ठेवतात, किंवा काही सरकारी सुट्ट्या असतील त्या दिवशी सुद्धा यांना बंद ठेवायला सांगतात. तर हे जे त्यांना काहींना जो बोनस मिळतो, तर हे लोक काय करतात, म्हणजे जर ते 100 रुपये खेळत असतील तर 200, 400, 500 रुपये खेळतात, कारण त्यांना माहिती असते की आपल्याला बोनस आलेला, आपला पगार तर सेफ आहे. म्हणून हा जो मटका आहे तो डोक्यातलं चक्र फिरवतो माणसाच्या. मटका म्हणजे काय, की तिथल्या तिथं गोल डोकं फिरवणे, तेच 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 घरं आणणे,
किंवा एखादी गोष्ट जर आज एक्का आला तर दोन्ही तीन शोला पण एक्का येऊ शकतो, किंवा काही जे आलेलं आहे तेच त्यातले त्यात लोकांना वाटतं हे नाही येणार ते नाही येणार, पण हा मटका काय करतो, कारण त्यांच्याकडे सुद्धा मास्टर बसलेले असतात जबरदस्त, जे कॅल्क्युलेशन मास्टर असतात, आणि त्यांच्याकडे लोडचा काही, ज्याच्यावरती लोड नसेल तो आकडा तो काढतात. त्यांचा तर काही कधी आयुष्यात तोटा झालेला नाही. तोटा जो झालेला आहे तो खेळणाराचाच. जो मटका चालवतो तो खूप श्रीमंत आहे. मग कुठलाही असो, तुमच्या गावातला बुक्कीवाला असो, फिरतीवाला असो, कुठलाही असो, तो श्रीमंतच आहे. परंतु या संकल्पनेत आज लोक 20, 30, 40 वर्ष झालं मटका खेळतात, या आशेवर की आज तरी बसेल, उद्या तरी बसेल. मग जर समजा त्याला एखाद्या आठवड्यात 2-4 हजार रुपये आले तर त्या आठवड्यात तो 5,000 रुपये घालवतो. म्हणजे अशा पद्धतीने हे चालतं. आणि बरीच लोक काय करतात की ऑनलाईन ऑनलाईन जे तुम्हाला जे मटका दाखवतात ते काय करतात, ऍपचं प्रमोशन करतात, त्या ऍपकडून त्यांना पैसे मिळतात. त्याच्यामुळं काय होतं की हे तुम्हाला जास्तीत जास्त लाईन, ट्रिक, ज्याला तुम्ही आणखी काही म्हणू शकता, हे मॅथमॅटिक्स, ते गणित जुळून बरोबर तिथपर्यंत तुम्हाला ते आणून दाखवतात की तुम्हाला वाटतं अरे बापरे हे मृगजळ आहे, हे असंच दिसतं येईल असं, पण हे कधी येत नाही मित्रांनो. बरीच लोक अशी आहेत की लाखो रुपयांनी 8 घरं खेळणार आहेत. 1 लाख रुपयासाठी 8 लाखाची रिस्क घेणारे सुद्धा लोक आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे सांगतो तुम्हाला कसं, तर आज समजा एखादा आकडा आलाय 5 नंबर, तर तो 5 नंबर सोडतात आणि त्याचा दुसरा अपोजिट 10 नंबर सोडून राहिलेल्या 8 मध्ये क्लोज खेळणारे सुद्धा लोक आहेत. म्हणजे जो ओपनला जो आकडा आलेला आहे म्हणजे सुरुवातीला 5, आणि दुसरा आलेला आहे क्लोज, तर तो खेळताना ते काय करतात की त्या पहिल्याचा अपोजिट आणि तो सेम आकडा सोडून 1-1 लाख रुपयांनी खेळतात. तिथं का जर त्यांना रिपीट झालं तर मात्र त्यांना सुद्धा दणका देतो मटका. म्हणजे फार फार तर 8-10 दिवस त्यांना भंगार भिकार व्हायला लागतात, 8 ते 10 दिवस. त्याच्यामुळं मटका हा गेली कित्येक वर्ष टिकून आहे. 1960ला चालू झालेली गोष्ट आज 40, 50, 60, 65 वर्ष टिकून आहे. कुठेही तिला लिगॅलिटी नाहीये, कुठेही सरकारी मान्यता नाहीये, कसलीही सिस्टीम नाहीये, कसलाही लेखी बॉन्ड नाही, कसलाही लेखी तुम्हाला चेक नाहीये. परंतु तो 2 नंबरचा जो धंदा आहे, तो जो चिठ्ठीवरती चालतो, आजकाल तो ऑनलाईन ऍपवरती चालायला लागलेला आहे. त्याच्यानंतर व्हॉट्सअप थ्रू हे सगळे कारभार चालतात. हे पोलीस प्रशासनाला सुद्धा माहिती आहे, तरी सुद्धा बरेच पोलीस प्रशासन डोळे झाकून निवांत बसलेले असतात, कारण त्यांना सुद्धा ह्याच्यातून इन्कम असतोच. दिवाळीची मिठाई पण असते, म्हणजे बिटवाईज असेल, कसे असेल. पण मी सांगण्याचा मतीत अर्थ कसा आहे की ज्यावेळी तुम्हाला पैसे येणार असतात, बघा तुम्ही पगाराचं सुद्धा तेच गणित आहे. 1 ते 30 तारीख, ज्यावेळी त्या माणसाचा पगार 1, 2, 3 तारखेला होतो, तोपर्यंत समजा त्याला 30-40 हजार पगार आहे. आल्यानंतर त्याचं घर भाडं असेल किंवा काही घरातल्या किराण्याच्या वस्तू असतील, ते मिळून 10-15 हजार रुपये राहिले की तो पहिल्या 8-10 दिवसात मटका ते सगळे गुंडाळून त्याच्या ताब्यात घेतो. आणि नंतर ज्या लाईन ट्रिक्स आहेत त्या नंतर पास होतात, 15, 16, 20 नंतर 30 पर्यंत. तोपर्यंत हा कर्ज घेऊन मोकळा झालेला असतो, आणि पुढच्या पगारातून हे कर्ज भागव, घर भागव, घराचा हप्ता भर, घराचं भाडं भर, याच्यातून तो हळूहळू हळूहळू कर्जबाजारी होत जातो. हे त्याच्या लक्षात येत नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मित्रांनो मी सांगतो की हे मटका खेळणाऱ्यांची तर्क लेवल काय असेल, जबरदस्त भयानक खतरनाक. तुम्ही बघितले नसेल ही ट्रिक. कुठलाही तो जर फिरायला निघाला गाडीवरती, आणि एखाद्या गाडीवरती नंबर जर त्याला दिसला 33, समजा स्कॉर्पिओ आहे, 33 नंबर दिसला, तर हा फगड्या 33 नंबर लावणार. पुढे एखादी गाडी दिसली, अरे 33, पुढे अजून एखादी दिसली, बापरे आज येतो का काय 33, हा आकडा तो 50-100 रुपयाचा 33 लावणार. किंवा 2-4 वेळा एखादी कुठलीही संख्या दिसली, समजा 240 दिसली, जो SP त्याला पाहणा म्हणतात, पत्ती, ती जर 2दा-3दा दिसली तर बहादर 100-200 रुपयाची पत्ती लावणारच. म्हणजे इतकं त्यांचा जो नंबर पाहतील, जिथे जातील पेपरवरती नंबर पाहतील, ट्रकवर पाहतील, कुठल्या घरावर पाहतील,
जिथे जिथे ते नंबर पाहतील. काही घड्याळाचं टायमिंग बघून सुद्धा खेळणार आहेत, काही चतुर्थीला चौक खेळणार आहेत, काही एकादशीला एक्का खेळणार आहेत, गणपतीमध्ये अठ्ठा खेळणारे लोक आहेत, गुरुवारची तिरी खेळणारे लोक आहेत. म्हणजे मित्रांनो, इतके बहादर ज्याच्या त्याच्या परिणामी हा मटका खेळणारा माणूस कधीही कोणाचं ऐकत नाही. तो शेवटी जे रेकॉर्ड्स मिळतात, आठवड्याचे रेकॉर्ड येतात बघा, पुढारीमध्ये येतात. हिम्मत म्हणून एक छोटस 10 ते 20 रुपयाला एक पुस्तक येतं, म्हणजे 2 पानं छापलेले असतात त्याचे, ते मटक्यावाले त्यांना प्रोव्हाइड करतात. म्हणजे मटक्यावाल्यांकडेच ते विकायला असतं. 10 रुपये त्याची साधारणतः किंमत असते. त्याच्यावरती एक गेज लावलेले असतात आतमध्ये राशीनुसार, की या दिवशी येईल त्या दिवशी ते. हा तरी फाकड्या स्वतःच्या लाईनी, ट्रिक्स किंवा जे काय असेल ते सगळं स्वतः बघत राहतो. आणि त्याला हेही माहिती असतं की आपण खेळलेलो कधी येणार नाही. म्हणजे बघा मित्रांनो, तुम्ही हीच जर पॉझिटिव्हिटी, मी तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की हीच पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या जो वेळ राहिलेला आहे दैनंदिन जीवनातून, तुम्ही समजा 10 ते 5 जॉब करत असता, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जो वेळ राहिलेला आहे, ऑनलाईन अशा भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही युट्यूबचे चॅनल चालू करू शकता, युट्यूबवरती रील चालू करू शकता, ज्याच्यामध्ये फ्युचर आहे, भविष्य आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अर्निंग होऊ शकतं ना. तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले, काय 1000 सबस्क्रायबर व्हायला वेळ लागत नाही. सुरुवातीचे 1000 व्हायला फक्त ताण होतो, त्यानंतर तुमचे हळूहळू 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 सबस्क्रायबर वाढत जातात. महिन्याला मी काय म्हणतो, युट्यूबची जी कमाई आहे ती $100 झाल्यानंतरच रिलीज होते. मी म्हणतो 2 महिन्याने होऊ द्या, 3 महिन्याने होऊ द्या, काय फरक पडतो. 9-10 हजार रुपये जर तुम्हाला मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे ना. परंतु माणूस त्याला रातोरात सक्सेस व्हायचं असतं, ज्याला आपण म्हणतो ओव्हरनाईट सक्सेस. आत्ता लावलं, उद्या डबल टिबल चोबल. मग कधी चुकून 5, 50, 100 रुपयाचा मटका बसला तर गडी लगेच मटन चिकन आणणार, दारू पिणार, मित्रांना पाजणार, एवढ्याचा मटका बसला तेवढ्याचा बस. गेलेलं तो कधी कुणाला सांगणार नाही, पण आलेलं सांगणार, आणि अजून 4 लोकांना दारू पाजणार. म्हणजे त्याच्यातूनही ते अर्धे पैसे व्हायला घालवणार. म्हणून मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो की या दिवसामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये जे मटका, आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही मागच्या वेळेस मटक्याचा व्हिडिओ टाकला त्यावेळेस तुम्हाला एवढी कशी माहिती. आता तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्ही इथून मी सांगतो की तुम्हाला जे आपण सगळ्या सोनोग्राफी असतील किंवा तुमच्या बरेच दवाखान्याच्या टेस्ट असतील, ते सगळे व्हिडिओ पहा तुम्ही. सगळ्यांमध्ये मी काय आता डॉक्टर आहे का ते सांगायला. त्याच्यानंतर तुम्ही लॉ अँड ऑर्डरचे पहा, कायद्याचे, जेलचे पहा, किंवा कायद्याचे व्हिडिओ पहा, खेळाचे व्हिडिओ पहा. म्हणजे आपण सखोल अभ्यास करूनच तुमच्या समोर येत असतो. उगाच आपण काहीतरी फापड पसर घेऊन एंटरटेनमेंट करत नाही, की काहीतरी त्याच्यातून माझी आपली युट्यूबची फॅमिली आहे त्यांचे दिवाळीमध्ये 2 पैसे वाचावेत. आता बरेच मला त्याच्यातून सबस्क्रायबर झाले किंवा बऱ्याच गोष्टी. तर त्याच्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की हे बऱ्याच लोकांना आवडतंय, हे सांगणं, हा विषय आवडतं. म्हणून आपण हे रिपीट आता दिवाळीमध्ये कधीही तुम्ही पुढच्या आठवड्यात सोमवारपासून एक पण बांधा की मी मटका खेळणार नाही. 100 रुपयाचा जर तुम्ही रोज मटका खेळत असाल तर 100 रुपयाचं किंवा 500 रुपयाचं खेळत असाल तर रोज 8 दिवस 500 रुपयाचं पेट्रोल तुम्ही तुमच्या 4 व्हीलरमध्ये टाका, आणि दिवाळीचे 1-2 दिवस कुठेही जर तुम्ही 8 दिवस मटका खेळले नाही, 4000चं पेट्रोल टाकलं, तुम्ही इथून अक्कलकोटला जाऊन येऊ शकता, इथून तुम्ही कोकणात जाऊन येऊ शकता, मुंबईला फिरून येऊ शकता, कोल्हापूरच्या देवीला जाऊन येऊ शकता. म्हणजे बरीच काही ठिकाणं तुम्ही करू शकता. पण हेच जर तुमचे पैसे गेले 5-6 हजार रुपये, तर तुम्हाला आणखी फ्रस्ट्रेशन येतं, मनामध्ये चिडचिड निर्माण होते. किंवा ह्याच पैशातून तुम्ही मुलांचे कपडे घेऊ शकता, बायकोला 5,000ची साडी घ्या, ती पण खुश होऊन जाईल. म्हणून माझी तळतळ काय की खेळत असेल, मटका खेळणाऱ्यांचं कोणी व्यसन हे तोडू शकत नाही. तो स्वतःच तोडू शकतो, ज्यावेळेस पैसे नसेल त्यावेळेस गप्प बसेल. पण जर सवय आहे तुम्हाला, तर एवढे पुढचे 8 दिवस खूप धोक्याचे असतात. किंवा तुम्हाला अनुभव आला असेल 8 ते 15 दिवस, आणि पुढेही मटका एकदा चालू झाल्यानंतर पहा, कारण 8-10 दिवस बंद असल्यानंतर मटका हा फक्त त्याचाच फायदा बघणार आहे. तेच 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 आणि तेच.
म्हणजे तो पूर्ण तुमचे पैसे ओढायचं काम करतो या ठिकाणी. त्याच्यामुळे माझ्या युट्यूब फॅमिलीतल्या जे काही मेंबर्स असतील, काही खेळत असतील किंवा काही खेळतही नसतील, असे बरेच युट्यूबने रीच दिलेले काही मेंबर्स असतील, युनिक जे पाहणारे असतील, यांना सर्वांना माझी विनंती की हा दिवाळीचा म्हणजे जो काही काळ आहे, पहिल्या दिवसापासून धनतेरस पासून लक्ष्मीपूजनपर्यंत तुम्हाला सर्वांना सुख समृद्धी भरभराटीचा जावं आणि देव तुम्हाला सद्बुद्धी देव, तुमच्या हातून पूर्ण व्यसन सुटो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि व्हिडिओला जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.